माझ्या पडळकरवाडी गावामध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे। सांगली जिल्ह्यामधल्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच असं होतंय की निवडणुकीकडे महाराष्ट्राचंच नाही तर अखंड देशाचं लक्ष लागलंय आणि ही निवडणूक एका बाजूला जनता आणि एका बाजूला नेतृत्व अशी निवडणूक झालेली आहे। आणि मी आता पूर्ण जिल्हाभर फिरतोय, गावात गेलेलो आहे आणि आज सगळी लोक कप बशीवरती मतदान करतायत। वंचित आघाडीच्या पाठीमागे पाठबळ उभा करतायत। गेल्या अनेक वर्षापासून अपमानित झालेली लोक, अनेक लोकांना सत्तेपासून बाजूला ठेवलेल्याची सल मनामध्ये होती आणि ती सगळी लोक आज माझ्या बाजूने मतदान करतायत। निश्चितपणे विद्यमान खासदार आणि विशाल दादा यांच्यापेक्षा 2 लाखांना जास्त मतं मला पडतील असा माझा विश्वास आहे। लोकांना विकास पाहिजे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतोय हे विश्वास लोकांना असल्यामुळे आज माझ्याबरोबर सगळी लोक आलेली आहेत। विरोधी पक्षामधले स्थानिक लेवलचे नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, कुठं माजी महापौर असतील, कुठं पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे, भाजपचे, हे सगळ्या लोकांना माझी भूमिका मान्य आहे। मी जे मांडतोय लोकांच्या समोर ते वास्तव त्यांना पटलेलं आहे आणि वरून जरी ते कमळ आणि बॅटचं काम करत असले तर ते स्वतः मतदान मला देणार आहेत, त्यांचे कार्यकर्ते मतदान मला देणार आहेत। अनेक बूथवरची मी परिस्थिती घेतली, ते कमळाचे आणि बॅटचे बूथ आहेत पण कार्यकर्ते कबशीचं काम करतायत। हे काय कुणाचा दबाव नाही, काय आमिष नाही, काय नाही। इथल्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांना हे प्रस्थापित व्यवस्था नको आहे आणि ती बदलण्यासाठी लोक माझ्याबरोबर आहेत। जयंत पाटील साहेबांची क्लिप व्हायरल होते आणि त्याच्याबद्दल मीही सोशल मीडियामध्ये बघितलं, पेपरला बघितलं, टीव्हीवरती बातम्या आलेल्या आहे। जयंत पाटील साहेबांनी तिथं केस पण दाखल केलेली आहे। पण याविषयी मी काय बोलणार, जयंत पाटील साहेबांना नेमकं नक्की काय ते माहीत असेल।